आवाज आला तरच बोलायला मजा नाही तर मजा नाही. काल परवा तुम्ही त्या इंस्टाग्रामला अगदी बंद पाडायचं केलं होतं, मग आज आवाज का नाही? कसं काय साकोरकर? नाही. छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा असू द्या. समोसा येतोय, चार्जिंग झाल्यावर परत अजून करू. आदरणीय व्यासपीठ, कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि उपस्थित सर्व मान्यवर, आमच्या आधीनं आता व्यवसायामध्ये पदार्पण केलंय. मी एक शेतकरी, जो पोरगा इंस्टाग्रामवरती फक्त बोलायचा, तो आता प्रत्यक्षामध्ये रस्त्यावरती उतरून रस्त्याच्या कडेला दुकान टाकून व्यवसाय करणार आहे. आधी मागच्या 1 वर्षापासून म्हणत होता, दादा वेळ पाहिजे, वेळ पाहिजे, वेळ पाहिजे. म्हटलं तुमच्या माईकला बिन एनर्जी झेपना. वेळ पाहिजे, वेळ पाहिजे, वेळ पाहिजे. म्हटलं मी कोणाचा आहे? म्हटलं माझा. मग माझी वेळ तुला द्यायची, त्याच्यापेक्षा मी सगळ्याच तुझा आहे. तुझ्या साकूरच काय, तू बोलवेल तिथं मी येणार. आणि मी आलो. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा महाराष्ट्र, भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पराक्रमाने अख्खे पराक्रम बघणारा हा महाराष्ट्र, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जन्मभूमी हा महाराष्ट्र, असंख्य महापुरुषांची देण या महाराष्ट्राला लाभली. त्याचसोबत या महाराष्ट्रामध्ये लढवय्या पोरं आज बनत आहेत. अख्खा रस्ता जाम केला तुम्ही मी यायचं म्हणून. ते रस्त्यावरची येणारी जाणारी म्हणत असतील की हे रोज सामान्यांच्या हक्कासाठी भांडते, आणि ते येऊन रस्ता बंद करते. बरोबर. शेती, माती आणि शेतकऱ्यांवरती प्रेम करत असताना मनामध्ये आमच्या फक्त एकच भाव आहे, आमचा शेतकरी मोठा झाला पाहिजे, आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमचा शेतकरी टिकला पाहिजे, आणि आमच्या शेतकऱ्यानं पण 4 चाकी नवे नवे चॉपर घेऊन पण हिंडलं पाहिजे. पण हे करत असताना सगळ्यात पहिला अडथळा आणि सगळ्यात पहिला प्रॉब्लेम हा आहे की या शेतकऱ्याला कायम दाबल्या जातं, या शेतकऱ्याला कायम लुटल्या जातं, या शेतकऱ्याला कायम पुढे येत असताना मागं उडल्या जातं. आम्ही जेव्हा काम करायला चालू केलं तेव्हा तुम्हाला काय अडचणी सांगावा. रोज पोलीस स्टेशन आणि पोलीस स्टेशनच्या चक्रा आज पण बंद नाही झाल्या का? कारण की शेतकऱ्यांचा आवाज बनून कुठेतरी बरसत असताना, इथल्या व्यवस्थेला धडा शिकवत असताना, इथल्या प्रशासनाला सरळ करत असताना प्रत्येकाचे हितसंबंध कुठेतरी आडवे येतात आणि कुठेतरी निष्पक्ष, निस्वार्थ फक्त शेतकऱ्यांसाठी लढत असताना अडचणी येतात. आधीचा प्रवास खूप संघर्षाचा आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा तो समाजामध्ये म्हणतो की मी शेतकरी होणार आहे, मला शेती करायची आहे, मला शेतीमध्येच काम करायचंय, त्यावेळेस त्याच्यावरती सगळ्यात पहिलं हसल्या जातं. त्याने सुरुवात केल्यानंतर तिथून पुढे हळूहळू हळूहळू यशाची शिखर पादाक्रांत केली, आणि त्याच्यानंतर जमलेली ही गर्दी म्हणजे आधीवरचं प्रेम आहे. आणि तुम्हा सर्वांचे धन्यवाद की एका शेतकऱ्याच्या पोरानं व्यवसाय थाटायचा प्रयत्न केला, तो यशस्वीही झाला, आणि त्याच्या यशामध्ये, त्याच्या या उद्घाटन समारंभामध्ये तुम्ही अगदी उत्स्फूर्तपणे सहभागी झाला. हे आहे महाराष्ट्र, आणि हे आहे आपल्या महाराष्ट्राची मंडळी. तुम्हा सर्वांचं सगळ्यात पहिलं अभिनंदन की तुम्ही आज शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीमागे उभं राहताय, त्याला बळ देताय, त्याला लढायची ताकद देताय. लढलंच पाहिजे, नाही लढलं तर आपण किड्या मुंग्यासारखे रगडले जाणार. काल परवा तर तुम्ही बघितलं, इथं उभा असणारा प्रत्येक तरुण आज झुरळ आहे. कुणाच्या नजरेमध्ये? व्यवस्थेच्या नजरेमध्ये, न्याय व्यवस्थेच्या नजरेमध्ये. पण याच झुरळांचा उद्रेक झाला. मगाशी साहेबांनी सांगितलं, कॉक्रोच जनता पार्टी फक्त आंदोलन केलं लेकरांनी. 22-23 मिलियन म्हणजे जवळजवळ 2.5 करोड बेरोजगार झुरळ त्याला जोडली, आणि इथल्या सत्तेचा खेळ चालू झाला. काय? अकाउंट बंद करा, दबाव आणा. ज्या पोरानं ते उघडलं होतं त्याच्या घरापर्यंत गोष्टी पोहोचल्या. धमक्या, असंख्य कॉल, खूप काही सहन करावंच लागतं.
का तुम्ही व्यवस्थेच्या विरुद्ध भांडताय? व्यवस्थेच्या विरुद्ध भांडणं म्हणजे एवढं सोपं नाहीये, कारण की प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोणता तरी नेता असतो, कोणती तरी पार्टी असते, कुठेतरी हितसंबंध असतात, कुठेतरी फायदा असतो, कुठेतरी स्वार्थ असतो. जेव्हा बोलतो त्यावेळेस हजार उभे राहतात विरोधामध्ये. पण एक गोष्ट मात्र नक्की असते, तो म्हणजे बदल. परिवर्तन ही संसार का नियम है, हे आपण विसरता कामा नये आणि आम्ही म्हणून लढतोय. आधीने त्याची स्टोरी सांगितली. मी एक शेतकरीचं इंस्टाग्राम पेज, फेसबुक पेज चालू करत असताना प्रत्येक वेळेस रील स्टार म्हणल्या जात. आम्ही रील स्टार नाही आहेत. आम्ही फक्त इथल्या व्यवस्थेवरती बरसण्यासाठी ते साधन वापरतो, म्हणून आम्ही इंस्टा आणि फेसबुक वरती आहे. आम्हाला प्रसिद्धी, आम्हाला मोठं होण्याचा काही मोह नाहीये. तुम्ही जर विचारलं मला तर माझ्या आत्ता अकाउंटवरती 200-300 रुपये दिसताना फक्त रील्स दिसत असेल. फक्त एकच गोष्ट आहे, पैसा कमवायचा नाहीये. पैसा जो कमवलाय तो पण समाजासाठी लावायचा आहे. का तर माझा समाज, माझा शेतकरी, माझा सर्वसामान्य, माझा गरीब व्यक्ती अन्यायापासून दूर राहील आणि मोठा होईल. काय आपल्या शेतकऱ्याकडे आहे? काही सांगेल कोणी मला? आज शेती करायचं म्हणलं तर प्रत्येक जण नाक मुरडतो. शेतीकडे बघत असताना प्रत्येक जण मान मुरडतो. आपल्या स्वतःच्या लेकराला शेतकरी बाप सांगतो की राजा, या शेतामध्ये काही नाहीये, तू नोकरी कर, तू चांगलं शिक्षण घे. अहो, जी माय आपल्याला जगवते, जशी माय आपल्याला जन्म देते, तसं आयुष्यभर जगवण्याचं काम शेती करते. शेती सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. फक्त या बदलत्या काळामध्ये, या बदलत्या आधुनिक युगामध्ये शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन खराब झाला. का? कांद्याला 1 रुपये भाव आहे, कोणत्याही शेतमालाला भाव नाहीये, कारण की आपण संघटित नाहीये. आपण जर संघटित राहिलो, आपण जर एकत्रित राहिलो, आपण जर ती वज्रमूठ बांधली तर आपलं कोणीच काही वाकडं करू शकत नाही. पण आपल्याला ते करायचं नाहीये, कारण की आपल्या हृदयामध्ये कायमस्वरूपी कोणता तरी पक्ष आणि कोणता तरी नेता आहे. का? कारण की व्यवस्थेने आपल्याला तसं बनवलंय. विचार करा, तुम्ही शेतकऱ्याच्या लेकराला शिक्षण घेत असताना पण अडचणी आहेत. तुम्ही मोठं व्हायचंच नाहीये, तुम्ही मोठं व्हायचंच नाहीये. मग या व्यवस्थेला बदलायचं असेल तर राजांना पुढे यावं लागेल. या साकूर गावातून मी एक शेतकरी उभा राहिला, तसा प्रत्येक गावात, प्रत्येक घरामध्ये शेतकऱ्याचं पोरग पुढे येऊन काहीतरी व्यवस्था बदलायला, इथल्या शेतकऱ्यांचं भविष्य बदलायला, स्वतःच्या घरची परिस्थिती बदलायला पुढे आलं पाहिजे. काही नाहीये, सगळीकडे लुटालूट चालू आहे. सगळीकडे खालूपासून ते वरपर्यंत. तुम्ही ग्रामपंचायत बघितली असेल माझ्या पेजवरती, आणि तुम्ही वरची व्यवस्था पण बघितली असेल. काल परवा बीडचा किस्सा तुम्हीच बघितलाच असेल. त्या महिलेच्या घरी गेल्यानंतर पोटात कालवलं दादा. 6x6 खोली होती त्या म्हातारीची. किती? आणि त्या म्हातारीला फक्त कशासाठी अडवलं गेलं की रस्त्यावरती बसून भाजीपाला विकते. भाजीपाला कोणाचा आहे? शेतकऱ्याचाच आहे ना. तिला जेवूही दिलं नाही, तिचं उचलून सगळं काही पैसे उचलून फेकून दिले गेले. मुजोर प्रशासनाने तिथं अन्याय केला. विशेष काय गोष्ट होते माहितीये? त्या महिलेवरती ती जबरदस्ती आणि तो बळजबरी करणारे जे काही कर्मचारी होते ते एकही कामावरती नव्हते. विचार करा तुम्ही, सक्तीच्या रजेवरती असणारी माणसं. एका महिलेचं अतिक्रमण काढायला गेलं. पण हा संवेदनशील महाराष्ट्र आहे, सोशल मीडियाची ताकद आहे. आजकाल सोशल मीडियाकडे बघताना बऱ्यापैकी मनामध्ये हसू येत असेल, पण सोशल मीडियाशिवाय इथून पुढचं जग नाहीये. सोशल मीडियावरून बातमी उचलली, रात्री तो व्हिडिओ व्हायरल झाला. सकाळी मी रात्री 2 वाजता घरी पोहोचलेला असताना सकाळी उठल्या व्हिडिओ आला. कमेंट वाचायला गेलो तर त्यात एकच कमेंट होती, कौतुक नाही सांगत आहे, इथं न्याय फक्त रविराज देऊ शकतो. मी म्हटलं, मी काय नेता आहे का, आमदार आहे का, खासदार आहे का, कोणत्या पक्षाचा पदाधिकारी आहे? नाही. इथून मागे केलेल्या चांगल्या कर्माचं फळ म्हणजे ते नाव होतं. तिथं पोहोचलो, परिस्थिती बघितली आणि तिथून पुढचा सगळा प्रवास तुम्ही बघितला. आज रोजी त्या महिलेला न्यायही भेटला, पोलिसांनी गुन्हाही दाखल करून घेतला, त्या कर्मचाऱ्यांचं निलंबनही झालं आणि त्याच सोबत त्या महिलेला आर्थिक मदत पण करणारे दानशूर पुढे आले. ही आहे सोशल मीडियाची ताकद. क्रांतीचा धागा होत असताना त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये छत्रपती शिवराय जन्माला आले पाहिजेत. क्रांतीचा धागा होत असताना त्या प्रत्येक हृदयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले पाहिजेत. क्रांतीचा धागा होत असताना या महाराष्ट्रामध्ये जन्मलेला तो महापुरुष प्रत्येकाच्या हृदयामध्ये पेरला गेला पाहिजे. तेव्हा कुठे क्रांती घडेल.
या व्यासपीठावरती येणं एवढं सोपं नाहीये. इथं येण्यासाठी 3 गोष्टी असाव्या लागतात. 3 पैकी निदान 1 तरी असावी लागते. एक तर खिशामध्ये पैसा असावा लागतो, दुसरी गोष्ट पैसा नसेल तर शिक्षण असावं लागतं, आणि ते बी नसेल तर बोलता आलं पाहिजे. आणि हे काहीच नसेल तर मग आपण कायमस्वरूपी दुर्लक्षित राहतो. एक तर पैसा कमवा, एक तर शिक्षण घ्या, नाही तर बोलायला शिका. आमच्या शेतकऱ्याची पोरं खूप पुढे चाललेत. आमच्या करमळ्यामध्ये किशोर नावाचा पोरगा आहे. टरबूज लावलं त्याने शेतामध्ये, टरबूज व्यापाऱ्याने 2-3 रुपये किलोने मागितलं. सांगितलं अतिवृष्टीचं सावट आहे, भाव पडलेला आहे. व्यापारी संघटित आहे, शेतकरी संघटित नाहीये. त्या पोराने ठरवलं ट्रॅक्टरमध्ये माल भरणार, सोशल मीडियाचा योग्य वापर करणार, आणि मी माझ्या चौकामध्ये, गावाच्या चौकामध्ये जाऊन टरबूज अगदी मोठ्या आवाजामध्ये विकणार. या महाराष्ट्रामध्ये 1 लाख टरबुजाचे पैसे कोणी कमवले नसतील तेवढे त्या पोराने कमवलं. हीच परिस्थिती प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराच्या अंगामध्ये आली पाहिजे. तुमच्यामध्ये विकण्याची कला तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही बोलायला शिकणार. आता आधीने हे दुकान टाकले, आधीकडून मला एकच अपेक्षा आहे, शेतकऱ्याच्या गळ्यावरती कधीच सुरी बसली नाही पाहिजे. 2 रुपये कमाव, काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्या 2 रुपया मागं कोणाचा तळतळाट नसला पाहिजे. त्या 2 रुपयाच्या मागं कोणी म्हणलं नाही पाहिजे हा मला लुटतोय. कृषी सेवा केंद्र खूप असतील, पण मी एक कृषी सेवा केंद्र, हे जे दुकान आहे हे विश्वासाचं साधन म्हणलं पाहिजे. इथं आलेला शेतकरी म्हणला पाहिजे की यार पोरानं, या शेतकऱ्याच्या पोरानं ठरवलं होतं शेतकऱ्यांची मदत करायची आहे आणि ते करताय. आणि पाठीशी आहोत, आणि ज्या दिवशी तो चुकेल त्या दिवशी सगळ्यात पुढे मीच असेल. मी पैसा कमवायला नाही आलो राजांनो. मी आजपर्यंत कुठेच गेल्यानंतर पैसा पेट्रोलचा पण घेत नाही. ते अभिमानाने का सांगतो, कारण की मला फक्त समाजासाठी लढायचे. आजपर्यंत लई भांडवल आले असतील तुमच्यामध्ये लुटण्यासाठी, तुम्हाला प्रत्येक क्षणाला हॅरेस करण्यासाठी, पण आमचा तो उद्देश नाहीच आहे. आम्हाला फक्त तुमच्या हृदयामध्ये ती क्रांतीची मशाल पेटवायची. आम्हाला तुमच्या हृदयामध्ये त्या शेतकऱ्याबद्दल, त्या शेतीबद्दल प्रेम जागवायचे, आणि आम्हाला आमच्या शेतकऱ्याला एक सन्मानाचं जगणं द्यायचंय. कारण की आम्हाला छत्रपती शिवरायांची शिकवण आहे, शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला पण हात लागला नाही पाहिजे, नाहीतर ते हात कलम केले जातात. हा महाराष्ट्र आहे, आणि हीच आग त्या प्रत्येक शेतकऱ्यामध्ये, त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पोरामध्ये आलीच पाहिजे. भाषण दिल्यानंतर थोडा वेळ आपण पेटतो, पण ही जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. आपलं म्हणण्यापेक्षा माझं म्हणायला शिका. आपलं म्हणण्यापेक्षा माझं म्हणायला शिका. जिथं आपण माझं घर म्हणतो तिथं कधीच चुकत नाही, पण जिथं आपला देश म्हणतो तिथं आपण रोज तर रस्त्यावरती चुकतो. बदल घडवायचा असेल तर तो प्रत्येक स्वतःपासून असतो. आम्ही स्वतः बदललो तेव्हाच तुम्हाला सांगायला आलो की बदल गरजेचा आहे. बदल गरजेचा आहे. या कृषी सेवा केंद्रामध्ये जी औषधं बनतात, ज्या गोष्टी बनतात, ज्या कंपन्या त्या बनवतात, त्याच्याबद्दल तुम्हाला कोणालाच काही माहित नसतं. मॉलिक्युलची नावं माहित असतात, त्याच्या किमती, त्याच्यामधला दराचा फरक वगैरे काहीच माहित नसतं. दुकानदार सांगतो तसं तुम्ही करतात. पण इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, जो योग्य सल्ला देईल, कोणी बी असू द्या, आधीच नाही कोणी बी असू द्या, तुमच्या गावातच नाही महाराष्ट्रात त्या प्रत्येक शेतकऱ्याला सांगणंय, विचार करून, चौकशी करून माल घेत जा, आणि त्याच सोबत उधार घेणं बंद करा. तुम्ही उधार गेलं की ते दुकानदार मागणं 3 रुपये टक्क्याने पैसे लावताय त्याला. यातच आपण चाललो. शेती करत असताना योग्य नियोजनामध्ये शेती केली तर ती शेती परवडते, ती शेती अगदी फुलते. मी आजपर्यंत तेच करत आलोय. माझ्याकडे कोणताच प्रोडक्ट नाहीये, पण माझ्याकडे माझा एवढा शेतकरी भारी आहे, तो एवढा स्वाभिमानी आहे, तुम्ही रोज बघता. माझ्या बागा एका शेतकऱ्याकडे एक आणि दुसऱ्या शेतकऱ्याकडे एक कधीच नसतात, कारण की माझ्या हृदयामध्ये प्रामाणिकपणा आहे, आणि मी सांगताना कधीच कोणाला दुजाभाव करत नाही. का करायचा? आपल्याकडे वृत्ती आहे की आपण इथं बांधाच्या धुऱ्यावर भाषा जरायला जाऊ देत नाही. का? कारण की आपल्याला कोणाचं भलं झालेलं आवडत नाही, पण ते आता बदलावं लागेल. बदलत्या काळामध्ये एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ म्हणावं लागेल, आणि बदल घडवत असताना सगळ्यांनी एकत्र येऊन तो बदल घडवावा लागेल. काल परवा मागच्या 4 दिवसात महाराष्ट्र नव्हे या देशाची परिस्थिती अशी होती की या तरुणांचा उद्रेक कधी होईल, पण झाला नाही. का झाला नाही?
कारण की ती क्रांतीची ठिणगी पेटणं एवढं सोपं नाहीये. प्रत्येकाला वाटतं छत्रपती शिवराय जन्माला यावे कुठं? शेजाऱ्याच्या घरात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास करावा कुठे? प्रत्येकाला वाटतं आपलं पोरग म्हणलं की हा नाही माझा बाबू आहे, दुसऱ्याचं कारकच असतं की. पण प्रत्येकानं प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवराय जन्माला घालावे. काही कोणी काही करू शकत नाहीये. तुम्हाला वाटत असेल कोणी काही करेल, कोणी एवढा दम नाहीये. फक्त तुमच्यात दम असला ना, तुम्हाला संविधान माहिती असलं ना, तुम्ही महापुरुषांच्या शब्दांवरती त्यांच्या विचारांवरती चालत असाल ना, तर तुम्हाला कोणीच हात लावू शकत नाही. त्याचं जिवंत उदाहरण मी आहे तुमच्या समोर. काही नाही, माझ्या गाडीमध्ये सिक्युरिटी गार्ड नसतात, माझ्या गाडीमध्ये कोणता बाउन्सर नसतो. मी आल्यानंतर त्या प्रत्येकाला सेल्फी देतो. कधी कोण येऊन चाकू मारेल ते बी माहित नसतं. का द्यायचं? प्रत्येक जण मरण्यासाठी आला इथं, बरोबर की नाही? पण आपण सन्मानाचं जगणं माहितच नाहीये ना. आपल्या शेतकऱ्यावरती कोणी अन्याय केलं की आपण अगदी शांतपणे उभं राहतो. आता कारखान्याचे चेअरमन काय म्हणतात ना, चेअरमन पण आहेत, संचालक पण आहेत, त्याच्यावरती बोलायला गेलो तर लांबेन जरा. मी कालचा किस्सा सांगतो. मी कर्नाटकच्या बॉर्डरवरती गेलतो. अंकलगी गाव, सोलापूर जिल्ह्यामध्ये, अगदी शेवटचं गाव आहे महाराष्ट्राचं. तिथल्या गोकुळ शुगर नावाच्या कारखान्याने, तो आता बाबू बोत्रे चालवतो. शेतकरी किती जमला असेल? 500 शेतकरी असतील. मी म्हटलं तुमचे पैसे थकलेत का? हो म्हटले, सगळे थकलेत इथं. म्हटलं मग चला आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ. ते म्हटले नाही, 8 दिवस वाट पाहू. म्हटलं का? म्हटलं तुम्ही गेले आम्हाला कोण आहे परत. म्हटलं तुमच्या अंगात रक्त आहे का पाणी आहे? हा प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा. आपण कायम, तुम्हाला एक खरं सांग का, सहकारी साखर कारखाने बुडले का माहिती का? कारण की त्याच्यातल्या सभासदांनी त्याच्यात काय चाललंय ते कधी बघितलंच नाही. कधी बघितलंच नाही त्यांनी. दिलंय ना. आज रोजी ही परिस्थिती आहे या महाराष्ट्रामध्ये. पुढच्या 5 वर्षामध्ये ऊस घालायची पंचायत होणार. ज्या व्यक्तींना महाराष्ट्रातले 17 कारखाने चालवायला दिले, किती? 17, त्याचं कुठंच नोंद नाहीये. 2495 करोडचं कर्ज घेतलंय त्याच कारखान्यावरती, काहीच संबंध नाहीये. ना सभासद आहे, ना ते ऍक्च्युअल मध्ये दिल्या गेलेले, दिलंच नाहीये. पण कर्ज बँकांकडून घेतले. एक जमीन आहे माढा तालुक्यात, आम्ही बघितली, 10 एकर जमीन आहे महोदयांच्या नावावरती. 15 कोटी कर्ज घेतले. त्या जमिनीमध्ये तुम्ही एक ताड लावलं तरी उगवणार नाही. ही आहे व्यवस्था. कारण की आपण बघतच नाही. बरं, बँकांमध्ये पैसा कोणाचा आहे? कोणाचा आहे? सर्वसामान्य माणसाचाच आहे ना. आपल्याला बदल घडवायचा असेल तर सुधारावा आपल्याला बी लागेल. आपल्याला लढायचं म्हणलं की आपल्या अंगातलं अवसान निघून जातं. आपण मरणाला घाबरतो, पण राजा मरण हेच अंतिम सत्य आहे. एक दिवस आलेल्या त्या प्रत्येकाला जायचंय. तुम्ही जर मध्येच गेला, तुम्हाला जर कोणी क्रांती करताना मारलं तर त्याला शहीद म्हणतात. उदाहरण सांगू का? की आहे हृदयामध्ये तुमच्या. शहीद आजम भगतसिंग, राजगुरू सुखदेव हे फासावरती चढले, पण त्याच्यानंतर किती दिवसामध्ये भारताला स्वातंत्र्य भेटलं? आधी भेटलं होतं का? खूप कमी वेळामध्ये भेटलं. क्रांती घडवत असताना समाजामध्ये 2 बाजू असतात. एकाने हाणल्यासारखं करायचं असतं आणि एकाने गोंजारल्यासारखं करायचं असतं. त्या ज्येष्ठ मंडळींनी लेकरांना साथ देत असताना, मग घरातला पोरगा, स्वतःचा पोरगा जरी असेल तरी त्याला सांगायचं, बाबा इथून पुढची परिस्थिती बदलायची असेल तर तुला बदलावं लागेल, इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारावे लागतील. प्रश्न विचारले तरच त्याच्यावर सोल्युशन भेटतं. माझी कामाची तर तीच पद्धत आहे. तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये ITR टाकून माहिती काढत असाल, मी डायरेक्ट फक्त चौकशी लावतो. कोणता ITR नाही, कोणती माहिती नाही, काही नाही, काही नाही. मला बऱ्याच जणांनी विचारलं, इकडल्या भागामधल्या बी लय जणांनी विचारलं, आम्हाला आमच्या ग्रामपंचायतीचा कारभार काढायचा आहे, माहिती कुठनं काढायची? नगरपंचायत म्हणून एक ऍप आहे, त्याच्यावरती यांनी कुणाकुणाचे फोटो अपलोड केले ते बी दिसतंय. आमच्या गावामध्ये एक भारी किस्सा आहे. आमच्या गावामध्ये ग्रामसभा झाली आहे 2025 मध्ये, त्याच्यात फोटो अपलोड केलेत कोरोना काळातले. तर मी ते ऑनलाईन सगळीकडे चाललंय म्हणून सांगितलं, आणि या सगळ्यांना मी एकत्रित एकटा नाही सांगू शकत म्हणून सांगितलं.
लढायचं असेल तर सुरुवात गावापासून करा, लढायचं असेल तर स्वतःच्या शेतापासून करा. शेतीमध्ये बदल घडवायचा असेल तर त्या प्रत्येक घरामध्ये आधीसारखा पोरगा जन्माला घाला, त्या पोराच्या पाठीमागे राहा आणि लढा. बरोबर. ऑनलाईनला जेव्हा कांद्याचं आंदोलन चालू झालं तेव्हा 1 रुपया भाव होता. सरकारने लाजक आलं, 12 रुपये 35 पैसे भाव दिला. त्यामध्ये आधी किती आरडला माहितीये तुम्हाला? माहितीये का? बघितलंय तुम्ही? बघितलंय ना? जर कोणीच नसतं बोललं तर भेटला असता का हो तेवढा तरी? तो तर लई तो बोलून जाय. अगदी काय म्हणतात ना, हातामध्ये गाजरं दिल्यासारखं आहे. पण आपण जर अजून तीव्रतेने लढलो तर तिथेच 20 रुपये 25 रुपयाचा भाव नाही भेटणार का? बरं, खरेदी चालू झाली का तुमच्याकडे? आहे का? म्हणजे कोणी घातलाय का सरकारला भाव कांदा? मग हे आपलं अपयश आहे, कारण की आपण प्रश्न विचारत नाहीये. शेती करत असताना चौकस बुद्धी ठेवा. तुमच्या शेतामध्ये प्रयोग करत असताना त्या शेतीला माझी शेती माझा प्रयोग म्हणा आणि त्या शेताला जे लागतंय तेच द्या. रासायनिक खतांचा अतिरेक करण्यापेक्षा जे योग्य पद्धतीने लागतंय, जो योग्य सल्ला देतोय त्याच्याकडूनच ते घेण्याचा प्रयत्न करा. आधीसारख्या पोरानं ते, मी एक शेतकरी कृषी सेवा केंद्र टाकत असताना माझ्याकडे आला होता त्या दिवशी. म्हटलं आधी आता तू आल्यानंतर आता तू एवढा बोललाय सरकारला, एवढा घोडे लावलेत, आता तुला हे जगू देतील का? त्याचं एक वाक्य होतं, माझ्या पाठीमागे तुम्ही असल्यावर. म्हटलं मी काय करेल? तू इकडं तो तिकडं. नाही म्हटलं, मी तिथं टाकेल ना, मी सगळ्यांना सांगेल ना. माझ्यासोबत रविराज आहे. आधी जोपर्यंत हे कृषी सेवा केंद्र लिगली चालवत आहे तोपर्यंत त्याला एकही मायकाला हात लावू शकणार नाही, हा शब्द आहे माझा. हा, पण ज्या दिवशी तो बी आधी मला म्हटलं होता, दादा तुमचा सगळ्यात पहिला व्हिडिओ बघितला ते नाकाने ड्रॅगन फ्रूट खाताना. म्हटलं अरे नाकाला लागतं ते, मी तोंडानेच ड्रॅगन फ्रूट खातो. म्हटलं मग मी तेव्हा कोणत्या कंपनीत होता? फार्मा. हा, गोळ्या औषधं बनवित होता. माझ्यामुळे लई पोरं ईडी झाल्यात. बरोबर की नाही? ईडी नाही झाली, त्यांना त्यांच्या हृदयामध्ये ते ध्येय आले, कारण की पैसा हे अंतिम सत्य आहे जगण्याचं. तुमच्या खिशामध्ये जेवढा मोठा बंडल तेवढी जास्त तुम्हाला इज्जत. तुमच्या पायाखाली जेवढी मोठी गाडी तेवढी तुम्हाला जास्त किंमत. आता मी रोज हिंडतो ना, माझ्याकडे स्कोडाच आहे, छोटी गाडी आहे. जेव्हा फॉर्च्युनर वाला येतो तेव्हा आम्हाला थोडंसं डावललं जातं. जेवढं जास्त मोठं तुमच्याकडे तेवढा जास्त तुम्हाला सन्मान आणि इज्जत या समाजामध्ये. त्यामुळे शेतकऱ्याच्या लेकरांना पैसा कमवायचा असेल तर शेतीकडे लक्ष द्या. शेतीला टिकवा, शेतीला जगवा, त्या शेतीमधून सोनं पिकवा आणि आधीसारख्या पोरांना साथ द्या. तुमचं भविष्य बदलायला वेळ लागणार नाही, हा माझा शब्द आहे. तुम्ही टाळ्याला असं हे तुम्ही मुरगळा. अहो समाजाला किती जागा गेलं. मी आता भाषण मारून गेलो की साकूरमध्ये चर्चा. कुठं आणलं होतं ते? कसं आणलं होतं? वाजवायची तर जरा जोरदार वाजवा. जर आवाज घोषणा द्यायची तर मोठ्याने द्यायची नाही, द्यायचीच नाही. कसं उगाच केल्यासारखं नाही करायचं. जे करायचं ते अगदी मनापासून करायचं, तेव्हाच ती क्रांती घडते, तेव्हाच आयुष्यामध्ये बदल घडतो. मी माझ्या आयुष्याचा प्रवास सुरू केला तेव्हा काही नव्हतं, आज बी काहीच नाहीये. 8 पत्र्याच्या घरामध्ये जन्मलेला हा पोरगा आज इथल्या व्यवस्थेला घाम फोडू शकतो, कारण की मला माहितीये माझ्या शेतकऱ्याचं दुःख काय आहे, आपण काय सहन केलंय. तेच बदलायचं असेल तर त्या प्रत्येक घरामध्ये तो क्रांतीचा आवाज, तो क्रांतीचा उद्रेक झाला पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? नाही? बदल घडवायचा असेल तर बदल स्वतःपासून असतो, तो करावा लागेल तुम्हाला. बदलायचा असेल तर तुम्हाला सुरुवात स्वतःपासून करावी लागेल. इथल्या प्रस्थापितांनी जे तुम्हाला छळलंय त्याला बदलावं लागेल. आणि त्या शेतामध्ये बदल करायचा असेल तर जुनी पद्धत बंद करून नवीन काहीतरी करावं लागेल. तुमच्या भागामध्ये बहुतेक फ्लॉवर जास्त होतो. मी वरती काय म्हणतात त्या डोंगराव घाट माथे होतं तेव्हा तर ते खडकवाडी नावाचं गाव आहे. म्हटलं नावासारखंच, आपलं भागासारखंच नाव आहे, अख्खा खडकच आहे. पण खाली आल्यानंतर थोडं मन सुखावलं, कारण की खाली हिरवळ दिसली, खाली शेतकरी शेती करताना दिसला, त्याचसोबत अगदी लाईन दोरीमध्ये तो फ्लावर लावताना दिसला.
असा शेतकरी जर बनत राहिला, तो एकजूट होत राहिला आणि योग्य पद्धतीने कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेत राहिला, तर शेतकऱ्यांचे दिवस बदलायला वेळ लागणार नाहीये. पण आपण पहिल्याच दिवशी मास्तराला चांगलं बोलतो आणि माल निघला की त्या मास्तरला म्हणतो तू काय केलं. मला तर म्हणते आमचा एक शेतकरी होता, 28 लाख रुपये कमवले, अकाउंट वरती एंट्री आहे. आता मी म्हटलं आता आपल्याला पैसे भेटते मस्त मजेत चांगले. ते मला म्हटलं तुम्ही काय केलंय सर. 14 वेळा त्याच्या शेतावर गेलतो मी 200 किलोमीटर स्वतःच पेट्रोल झालं. असं नका, म्हणजे ज्या व्यक्तीनं तुम्हाला उभं राहायला तुम्हाला बोट दिलं त्याची करंगळी कापण्याचा प्रयत्न करू नका. शेती करत असताना योग्य मार्गदर्शन, योग्य पद्धतीनं कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसं निघेल याच्यावरती भर देऊन शेती करा. जेवढं जास्त उत्पन्न तेवढं जास्त चांगला फायदा हे आम्ही आतापर्यंत जाणून घेतलेले, आतापर्यंत अनुभवलंय आणि आम्ही ते इम्प्लिमेंट केलं. आमचा प्रत्येक शेतकरी, माझ्याकडे असणारा तो प्रत्येक शेतकरी अगदी विक्रमी पेरूचं उत्पादन काढतो. कालची व्हिजिट तुम्ही बघितलीच असेल. कोणी कोणी बघितली हात वर करा जरा. दोघं सगळ्यांनीच बघितली पण हात नाही वर करायचे. एका सगळ्यात पहिल्या शेतकऱ्याच्या शेतावरती गेलो होतो तेव्हा ते म्हटले 50 फळ आहे सरासरी. मी त्यांना म्हटलं की चला मोजा माझ्या समोर. मी लाईव्ह मध्ये मोजायला लावलं. 153 फळ एका झाडाला, 120 फळ एका झाडाला, 125 फळ एका झाडाला, 112 फळ एका झाडाला. हे का झालं शक्य? कारण की त्या शेतकऱ्याने योग्य पद्धतीनं शेती केली, योग्य मार्गदर्शनाखाली शेती केली आणि योग्य दिशेने जाऊन शेती केली. आधीने तरी आता औषधं उपलब्ध करून दिले ते शेतकऱ्यांना, पण माझ्याकडे माझा कोणताही प्रोडक्ट भेटत नाही किंवा मी कोणतंही औषध देत नाही. मी आजपर्यंत कोणत्या कंपनीचं प्रमोशन केलंय. मला सगळीकडे सोशल मीडियावरती 50 लाख लोक फॉलो करतात. किती? 23 लाख इंस्टाग्राम वरती येतं, 14 लाख फेसबुक वरती येतं आणि 8.5 ते 9 लाख युट्यूब वरती येतं. माझ्याकडे एखाद्या कंपनीची जाहिरात आली तर 8 लाख रुपये देतात. किती? खरं सांगतो, मी तुम्हाला प्रूफ देऊ शकतो. पण आजपर्यंत या पट्ट्याने एकाचंही प्रमोशन केलं नाही. केलंय का? तुम्ही चाळून बघा. कोणत्याही गेमिंग ऍपचं प्रमोशन केलं नाही. काल एक माणूस माझ्याकडे आला होता, म्हणलं दादा गेमिंग ऍपचा एवढा प्रॉब्लेम झालाय, काल एका पोराने लाख रुपये घालवले. म्हटलं तो काय खात होता काय? बदल हा स्वतःपासून असतो. व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीला व्यसनापासून दूर घेऊन जाऊ शकतो का आपण? ते त्याला स्वतःला समजायला पाहिजे. मी केलं नाही ते कधी. आधीने एकदा केलं होतं. आधीला काही फोन करून विचारलं होतं, सांगितलं होतं कुठे गेलं, कोणत्या त्यानंतर त्याने बी नाही केलं. पण मला हा विश्वास आहे की आधी मी एक शेतकरी कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करेल, कष्टकऱ्यांची मदत करेल, या गरिबांना न्याय देण्याचं काम करेल आणि शेतकऱ्यांना एक नवीन भविष्य घडवून देईल. या शेतकऱ्यांचं आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करील. मला खात्री आहे ती, कारण की या पोराची तळतळ ही आहे की दादा शेतकऱ्यांचं आयुष्य बदलायचंय. एक उच्च शिक्षित तरुण या खेडेगावामध्ये आल्यानंतर शेती करेल का हो? का करेल तो? रोज त्याला अपमान सहन करावे लागतात. ते 4 लोक असतात ना टाळकी. काय खरंय तुझं? अरे तुझं काय खरंय ते तर सांग की आधी आम्हाला. बरोबर की नाही? ती 4 लोक झोपलं तरी म्हणतात झोपतंय, ते म्हणतात ते काम करायला लागले म्हणतात काम करताय, ते पैसे कमवायला लागले म्हणतात की लय कमवतोय. अरे कमवतोय की. म्हणजे लोक तुम्हाला काय म्हणणार आहेत? काहीही केलं तरी नावं ठेवणार आहेत. त्यामुळं काम करत राहायचं, बदल घडवत राहायचा. तुम्ही सर्व मिळून आमच्या आदिनाथला एका वेगळ्या उंचीवरती पोहोचवताल. त्या पोराला या कृषी सेवा केंद्रामधून मला नाही वाटत पैसे कमवायचे, त्याला या कृषी सेवा केंद्रामार्फत त्या प्रत्येक शेतकऱ्याचं आयुष्य बदलायचंय. त्या प्रत्येक शेतकऱ्यानं आमच्या आधीची साथ द्या. आमच्या आधीला काय म्हणतात ना, एकच म्हणेल, तुमच्या राजाला साथ द्या. तुम्हाला राजा बनवल्याशिवाय ते पोरग शांत बसणार नाही, हा शब्द देतो. मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. ज्या कोणाला माझ्यासोबत काम करायचे त्याने, आमचं ऑफिस आहे, काम म्हणजे कोणतीही अडचण असेल